आज कोर्टाने जी स्टे होती ती स्टे उठवलेली आहे। माझ्या विरोधात महेश कुलकर्णी हा हायकोर्टामध्ये पहिला गेला होता, त्या निवडणुकीला माहिती लपवली म्हणून खोटा आरोप घेऊन हायकोर्टाने त्याला फेटाळलं। फेटाळल्यानंतर इथे आला, आपल्या बेलापूरच्या कोर्टात आला तो। तिथे सविता लगाडे ना, सविता लगाडे मॅडम म्हणून तिने माझ्या विरोधात दावा दाखल केला आणि दावा दाखल केल्यानंतर काही 25 तारखेला रात्री व्हॉट्सअप आले आम्हाला की नगरसेवक पद रद्द झालं, असं लोकांनी व्हॉट्सअप केलं। आता आम्हाला पण माझ्या शोकात लागलेलं झाला, असं कसं पद रद्द झालं आमचं नगरसेवक? कारण मी 5 वर्ष सरपंच होतो, माझी मिसेस 5 वर्ष सरपंच होती, सतत 10 वर्ष आम्ही ग्रामपंचायतमध्ये दोघं पण होतो। माझी 3 मुलं आहेत। माझी मुलगी अस्मिता भोईर ग्रॅज्युएशन आहे, दुसरा मुलगा रोहित डॉक्टर आहे आणि तिसरा मुलगा आणखी IASची परीक्षा देतो। आता मे महिन्यात त्याची शेवटची पेपर्स IASसाठी। म्हणजे माझी मुलं ग्रॅज्युएशन आणि आम्ही मुलं शिकलेले आहोत, त्यामुळे तिसरं अपत्य काय चुकीचं नाही। 10/5/2001 त्याची जन्मतारीख आहे अंकितची आणि ती व्हॅलिड आहे। एखाद्या माणसाला कुठेतरी बदनाम करायचं आणि आपला TRP वाढवायचं, कारण मध्ये कोर्टाला सुट्ट्या होत्या, सुट्ट्यामध्ये आपण काही करू शकत नव्हतो। आम्हाला पेपरसुद्धा नाही मिळाले, आम्हाला पेपर परवा दिवशी भेटले। तर नेमकं त्यांनी काय केलं, एलिगेशन केलं आहे त्यांनी। एक पत्र चोरलं आहे पनवेलच्या महानगरपालिकेचं, भैरव कृष्णाजी भैराले। आता त्याचा माझा काय संबंध आहे तुम्ही सांगा जरा? एखादं नाव उलटा सुलटा करून तो हा तुझाच नाव आहे, असं शक्य आहे का? त्यामुळे कोर्टाने त्यांचं म्हणणं फेटाळलं आणि आम्हाला कोर्टाने आज न्याय दिलेला आहे। ते कोर्टामध्ये आता केस चालूच आहे, 8 तारखेला आणखी निकाल होईल। आता स्टे तर उठवली त्याची, त्यांनी पुढच्या ही ताकद काय कोणाला तरी पुढं करून केस टाकायची, हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलं नाही। यायचं मर्दासारखं पुढे यायचं। या निवडणुकीला एकदा हरवलं ना, ते कुलकर्णीच्या मुलाला हरवलं मी, 1750 मतांनी आघाडी घेऊन जिंकलो आहे, तो पण अपक्ष उमेदवार। तिने पक्षाचे उमेदवार होते तिथे, पण सर्व एकच अपक्ष निवडून नवी मुंबईमध्ये आला। का आला? कुलकर्णीला आव्हान देतो मी, काय वार्ड क्रमांक 14मध्ये उभा राहावं त्यांनी, त्याच्या आधी आम्ही आहोत त्याला, मी स्वतः त्याच्याच विरोधात उभा राहतो। वार्ड क्रमांक 14मध्ये त्याला आव्हान आहे, पुढच्या वेळेस तुझ्यात हिंमत असेल ना तर 14 वार्डमध्ये राहून दाखव। एक आग्र्याचा बच्चा आहे बोललो, तो तुझ्याशी लढाई करणार। समाजाच्या मागे लागू नको, त्याला मी सांगतो। आगरी समाज पूर्ण उरेल, त्याच्या मागे लागू नको। आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र आहोत, आमचा समाज आहे इथे, आगरी कोली भंडारी, आगरी कोल्यांच्या मागे लागू नको, त्याला बोललो। तू राजकारण कर, आम्हाला घेणं देणं नाही, फुकाट कोणाला डिवचू नको।